मित्रांनो, ओम्स कॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की आमच्याकडे बिगल जातीचे 5 हेल्दी पपीजचे लिटर झालेले आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही पपीज जन्मल्यानंतर पहिले 15 दिवस आपण बाहेरील कोणतेही डॉग फूड देत नाही। या काळात पपीज आईचं दूध भरपूर प्रमाणात पितात आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली विकसित होते। 15 दिवस पूर्ण झाल्यानंतर आम्ही पपीजचं डिवॉर्मिंग करतो। साधारणपणे प्रति 1 किलो वजनामागे 1 मिली या प्रमाणात डोस दिला जातो। मात्र प्रत्येक पपीच्या वजनानुसार डोस निश्चित करावा। डिवॉर्मिंग नंतर 1 दिवसाचा गॅप ठेवला जातो। त्यानंतर आम्ही पपीजना हळूहळू स्टार्टर डॉग फूड सुरू करतो। पपीच्या सर्वांगीण वाढीसाठी आम्ही मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट वापरतो। आम्ही सध्या वेनग्रो मल्टीव्हिटॅमिन वापरत आहोत, ज्यामध्ये EPA DHA असल्यामुळे पपीच्या मेंदूच्या विकासासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी मदत होते। तसेच हाडे मजबूत राहण्यासाठी आणि योग्य वाढीसाठी कॅल्शियम सप्लिमेंट देखील वापरतो। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दररोज पेट वाईप्सच्या मदतीने पपीची स्वच्छता राखतो, जेणेकरून घाण किंवा संसर्गाचा धोका कमी होईल। पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पपीजची फीडिंग कसं करायचे, कोणतं फूड द्यायचं, मल्टीव्हिटॅमिन कसं मिक्स करायचं आणि योग्य पद्धतीने पपीची काळजी कशी घ्यायची याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे। म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, विशेषतः ज्यांच्या घरी पहिल्यांदाच पपीचं लिटर झालेलं आहे त्यांच्यासाठी ही माहिती निश्चित उपयुक्त ठरू शकते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा। धन्यवाद।